चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरून काटेंच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत नक्कीच विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय। त्यामुळे आता चिंचवडमध्ये नाना काटे विरुद्ध अश्विनी जगताप असा सामना पाहायला मिळेल। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि कुठेतरी आता ही लढत चुरशीची होईल की काय असं बोललं जातंय, काय नेमकं गोविंद याबद्दल सांगताय? अजिंक्य, खरं तर चुरशीपेक्षा महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण की राहुल कलाटे जे आहेत ते महाविकास आघाडीकडनं इच्छुक होते। शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे की नाना काटेंना उमेदवारी दिल्यानंतर आपण आपलं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। ते सुद्धा आता निवडणूक कार्यालयात येत आहेत आणि काही क्षणापूर्वीच अजित पवार सुद्धा अधिकृत जे उमेदवार आहेत नाना काटे त्यांच्या सोबत निवडणूक कार्यालयात दाखल झालेले आहेत। खरं तर राहुल कलाटे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो, कारण की मताची विभागणी होणार हे निश्चित आहे। त्यामुळे इथे भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष असलेले राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होताना दिसते आहे। प्रचंड मोठी रॅली काढून स्वतः अजित पवार त्यामध्ये सामील झाले आणि नाना काटेच्या शक्ती प्रदर्शनामध्ये ते सामील झाले आणि आता त्यांचा अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे, उमेदवारी अर्ज भरण्याची, ती सुरू आहे। काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आमदार सुनील शेळके हे मनधरणी करण्यासाठी गेले होते राहुल कलाटेची, मात्र ते सपशेल फेल ठरलेले आहेत आणि राहुल कलाटे जे आहेत ते अपक्ष उमेदवारी भरण्यावर ठाम आहेत। त्यामुळे इथे तिरंगी लढत होती आहे आणि चिंचवड पोट निवडणूक हे बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये इथे उभी फूट पडली आणि बंडखोरी झाल्याचं आपण म्हणू शकतो। अजिंक्य, गोविंद, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भात आता नाना काटे यांनी नेमकी काय आपली भूमिका मांडली आहे, त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। इकडे आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर लढली जाते असं दिसतं आहे। तुम्ही कसं बघता या निवडणूक? नाही, या निवडणुकीला आम्ही सुरुवातीला सामोरे जात असताना संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून या शहराकडे पाहतो आणि या चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करणार आहोत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो मला आज उमेदवारी डिक्लेअर झाली, आम्ही चांगलं काम करू। येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचंच या ठिकाणी काम होईल। अर्थात, परंतु जर बघितलं तर तुमच्यासोबत अनेक इच्छुक होते राष्ट्रवादीमध्ये आणि त्यामुळे आता त्यांचंही कुठेतरी मोठ बांधावी लागणार आहे, कसं बघ? आमची एकच मोठ आहे, म्हणजे भाऊसाहेब भोईर असतील, मयूर कलाटे असतील, राजू जगताप असतील, प्रशांत शितोळे असतील, मोरेश्वर भाऊ भोंडवे असतील, असे आमचे गोरक्षनाथ लोखंडे आहेत, राजू लोखंडे आहेत, असे आम्ही 10-11 जण जेवढे इच्छुक आम्ही जेवढे पार्टीकडे मागणी केली होती ते सर्व इच्छुकांची एकमूठ आहे। त्यामुळे एकमुठीने आम्ही एकमुखाने आम्ही मागणी केली होती आणि त्या मागणीचा आज दादांकडनं निरोप आला, जयंत पाटील साहेबांकडनं निरोप आला की महाविकास आघाडीतर्फे तुम्हाला ही उमेदवारी देण्यात येत आहे। त्यानुसार तुम्ही काम कराल, सगळे काम करतील, पण तो राहुल कलाटे हे बंडखोरी करू शकतात असं दिसतं आहे, काय सांगणार आहे? महाविकास आघाडीचे नेते सर्वजण त्यांच्याशी बोलतील। महाविकास आघाडीचा एकच उमेदवार या चिंचवड मतदारसंघात राहील अशीच अपेक्षा करतो। नाना काटे हे महाविकास आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि आता ही निवडणुकीची रंगत वाढलेली आहे। पुढे सुरेश कलबेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। चिंचवड मतदारसंघ पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा दादांनी जाहीर केलं की आपल्या घड्याळ चिन्हाचाच उमेदवार आपण इथे देणार आहोत आणि जगताप कुटुंबियांशी चांगले संबंध जरी असले तरी सांत्वन हे त्या दिवसापुरतंच होतं। पण आता सध्या राजकारण म्हणून शेवटी त्यांनी जर त्यांची उमेदवारी जर काल जाहीर केली आणि अर्ज भरला तर त्याप्रमाणे आम्हालाही आमच्या पक्षाचं उमेदवार दादांनी जाहीर केला आणि आज आम्ही अर्ज भरायला चाललेलो। नाना काटेंना ओळखतो मी। नाना काटे त्या भागातले त्यांच्या पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेते आहेत आणि महानगरपालिके क्षेत्रात त्यांचं काम फार मोठं आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहून चिंचवडची जागा जिंकून आणू।
चिंचवडच्या या पोटनिवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादीनं